हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आता आज पप्पा येणारच घ्यायला, कारण दिवाळीच्या सुट्ट्या आता संपल्या आहेत. सो उद्या जाऊ, आणि त्याच्या आधी मी तुम्हाला इथे जे फळं लागले ते दाखवतो. सो गाईज, हे पेरूचं झाड आहे. पप्पा इथे पेरू पण लागले. मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवले होते पेरू. हे पेरूचं झाड आहे. पप्पा हा इथे पिकलेला पेरू पण आहे. अजून दाखवतो. आंब्याचं झाड आहे गाईज. पप्पा हे आंब्याचं झाड आहे, आणि याच्यात एवढे दीड नाही अर्धा 1 किलोचे आंबे येतात एक आंबा गाईज. आणि हे सीताफळाचं झाड आहे. सीताफळ तर सगळ्यांना माहिती आहे. ह्या पाय त्याचं झाड आहे. अजून हे गुलाबाचं आहे. हे पाय किती गुलाब लागलेत. अजून हे पण एक गुलाबाचं आहे. गुलाब लागलेत. अजून 2 झाड आहेत आंब्याचे या लाईनीला. हे अजून एक आंबा आहे. हा केसर आहे वाटतं. हा केसर आहे. हा पण एक आंबा आहे. याची कटिंग केली आहे त्याच्यामुळे तसा दिसतोय. आणि अजून आहेत गाईस. हे पाय चिक्कूचं झाड आहे. हा पा चिक्कू पण लागलेला आहे. हे चिक्कूचं झाड आहे. अजून एक आंब्याचं झाड आहे. हे कोणतं आहे काय माहिती. हे सीताफळाचं झाड आहे. हे पा, आणि अंजीरचं झाड आहे तिकडचं. तिथे अंजीर कधी पिकलेले सापडत नाही, पण अंजीरचं झाड आहे ते. थांबा, एखादा अंजीर दाखवतो तुम्हाला. हे पा, इथे छोटे अंजीर आहेत. अजून हे नारळाचे झाड आहे. हे पूर्ण बाउंड्रीला नारळाचे झाड आहे. पा तिथून इथून सगळीकडे. अजून इथे पण झाड आहेत. हे पा, हे इथे आंब्याचं लावले. अजून साईडला आंब्याचे लावलेत. तिकडे पण लावलेत आंब्याचे. हे पा, इथे पाईप वगैरे पडले फवाराचे. गाईस, हे पेरूचं झाड आहे. ते एवढूसच आहे, पण त्याला पेरू येतं गाईस. ते पाक एवढे 3 फुटाचं आहे फक्त ते. आणि हे एक आंब्याचं झाड आहे. हे मिक्स आंबा आहे. हे पा, हे जे लाल पत्ते दिसत आहे तो वेगळा आहे, आणि हिरव्या पत्त्यांचा वेगळा आहे. तो मिक्स आहे. आणि हे ड्रॅगन फ्रूट आहे. हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. सो गाईस, खूप जणांना ड्रॅगन फ्रूट माहिती नसेल तर ते गुगलवरती सर्च करू शकता. याला काटे राहतात आणि फ्रूट येतं. हे ड्रॅगन फ्रूटचं आहे पूर्ण. आणि हे केळीचं झाड आहे. पा, हे केळीचं झाड आहे. याला केळी पण लागलात, पण ते पिकलेलं नाही. हे पा, किती केळी आहेत. आणि याचं पान पा किती मोठं आहे. अजून हे मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण बाउंड्रीला हे नारळाचे झाड आहेत. ते झाड आहेत पूर्ण बाउंड्रीला. आणि आंब्याचे पण झाडं लावले तिथे. इथे पण आहेत. सो गाईज, हे अजून एक आंब्याचं झाड आहेत. हे कोणतं आंबा आहे ते नाही माहिती, पण ते झाड आहे आंब्याचं. अजून हा कढीपत्ता आहे. बघा, एवढा मोठा कढीपत्ता आहे. हे इथे छोटे छोटे आंब्याचे झाडं पण आहेत. हे आळूचे पानं आहेत गाईज. याच्या आळूच्या वड्या करतात. हे पा, ही तुळशी आहे. इथं सगळ्यांना माहिती आहे. अजून ही गवती चहा आहे. ही चहामध्ये टाकतात. हे पा, ही एवढी मोठी गवती चहा आहे. सो गाईज, हे पाय, नारळाच्या झाडाला एवढं मनी प्लांट चढले. याचे पानं काय बनाना ट्री सारखे पानं आहेत. हे पा, केळीच्या. सो गाईज, याचे झाडं याचे पानं केळीच्या पानांसारखे आहेत. हे पा, आणि याचे रूट्स पण खूप जाड आहेत. इकडे पण आळूची पानं आहेत. आणि नारळाचं झाड, हे आंब्याचं झाड. इकडे अजून आळूचे पानं आहेत. इकडे पण आहे. आणि हे गाईस, हे कशाचे झाड आहेत ते. सो गाईस, हे हळदीचे झाड आहेत. याच्या खाली हळद राहते अंडरग्राऊंड. आणि हे भेंडीचे झाड आहेत. हे पा, ही भेंडी लागली. हे एवढे झाड आहेत.
आणि हे वांग्याचे आहेत, याला वांगे लागले, पण हे फुलं राहतात पहिले, याला वांगे लागतात. आणि हळदीचे एवढे आहेत. अजून एक आंब्याचं झाड आहे आणि हे नारळाचे झाड आहे, याला नारळ पण लागले. अजून हे पण आंब्याचं झाड आहे, हे लिंबूचं झाड आहे गाईस. हे एवढं छोटे पण याला पण लिंबू लागतात. हे पहा लिंबू आहे. अजून एक आंब्याचं झाड आणि अजून एक आंब्याचं झाड. हे नारळाचं झाड पास वाकलेलं आहे यू शेप मध्ये. आणि पुढे पण आंब्याचे झाड लावले ग्रीन जाळीमध्ये पहा. अजून हे मोगऱ्याचं झाड आहे, याची कटिंग केली आहे त्याच्यामुळे मोगरा नाही आहे, पण वाढल्यावर पूर्ण झाड भरून जातं ते. अजून हे फुलांचे झाड आहेत आणि हे क्रिसमस ट्री आहे. बस गाईज एवढे झाडं होते. आता नंतर बोलतो. आता पाऊस पण यायला लागलाय. आता मी इंडोऱ्या चक्कर मारायला चाललो. या दुकानावरून मी किंडर जॉय घेईल आणि चॉकलेट घेईल. या दुकानावरून हे 2 किंडर जॉय आणि 1 किटकॅट घेतली मोठी. आता घरी जाऊ. हे माझं किंडर जॉय आहे आणि हे वासूचं आहे. सो आता पहिले वासूचं करू. सो हा स्पून आहे आणि इथे याच्यामध्ये टॉय आहे. थांबा आता बघतो काय आहे याच्यामध्ये. सो गाईज हे काहीतरी आहे. सो गाईज हे पाय असं काहीतरी आहे. इथे स्टिकर पण दिले आणि मॅन्युअल पण आहे, तो वाचतो आता. आता माझं अनबॉक्स करू, नंतर हे सगळं जोडू. सो गाईज हे माझं किंडर जॉय आहे आणि आता अनबॉक्स करतो. हा स्पून आणि याच्यामध्ये टॉय. सो गाईज डायनोसॉर निघाला. हे पहा, हे डायनोसॉरचे पाय आहेत. हे पहा. आता मी जोडून दोघांची टॉयज दाखवते. सो गाईज आता पहिले वासूचं टॉय बघू. हे पहा असं बॉक्स आहे, याला उघडल्यावर याच्यामध्ये असं ते पझल सारखं येतं. आता याला मी खूप रोल करून टाकले कारण त्याच्यामध्ये स्टिकर्स लावायचे होते. हे पहा, हे इथे काही जागा अशा व्हाईट येतात आणि तिथे स्टिकर लावायचे आहेत. आणि याच्या मागे ही पझल आहे. हे डायनोसॉर कुठून इकडे जाईल, तर ही पझल आहे. हे असं वासूचं खेळणं आणि मला हे डायनोसॉर भेटलं. हे पहा, हे डायनोसॉर, याला पंख आहेत. सो गाईज हे खेळणे निघाले किंडर जॉयमध्ये. आता नंतर बोलतो जेवण झाल्यानंतर. सो गाईज आता माझं जेवण झालंय. आता ह्या व्हिडिओसाठी थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्लॉगसाठी थँक्यू आणि बाय.